हॅलो, आज काय स्पेशल? साहजिक आहे, तुम्ही पाहिल्यावरती तुम्हाला आयडिया आलीच असेल. दिवसाची सुरुवात ही आईसाहेबांच्या दर्शनाने होते. आईसाहेबांचं दर्शन घेतलं आणि बाहेरचं वातावरणही खूप छान होतं आणि इकडे घराचं कामही चालू होतं. तर थोडीशी इकडे धावपळ होती, कारण की माणसे कामावरती आलेली होती आणि खूप सारा पसारा पडलेला आहे. काम चालू म्हटल्यावरती साहजिक आहे, पसारा तर असतोच. तर पाहू शकता, मी घराची एखाद दिवशी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ दाखवल. आणि हॉलमधनंच एंट्री होती जिन्याची वरती जाण्याची. म्हटलं चला आता आपलं रेसिपीकडे वळूया. तर स्टार्टिंगला तुम्ही पाहिलं असेल आज मेन्यू काय. तर आज मेन्यू होता पावभाजीचा. स्पेशली माझ्या मोठ्या मुलीला म्हणजे चिवला खूप पावभाजी आवडते आणि तिने आज मला सांगितलं होतं की मम्मा कर म्हणून. मग तिच्यासाठी पावभाजी रेडी करायची म्हणून मी घेतले इथे साहित्य आणि ठेवला गॅसवरती कुकर ठेवला. कुकर थोडंसं तेल टाकलं, तेलाला थोडासा तडका येऊन दिला आणि त्याच्यामध्ये मी सोडल्या ज्या व्हेजिटेबल आपल्याला घ्यायच्या त्या. मी स्पेशली जास्त काहीच घेतलं नाही, फक्त टमॅटो, बटाटा, ग्रीन पीस, थोडीशी फ्लावर, नाही शिमला मिरची घेतली आहे, गाजर घेतलेलं आहे. कुठलीच जास्त व्हेजिटेबल घेतलेली नाही, मला थोडीशीच करायची होती. मी 2 ते 3 बटाटे घेतले आणि ग्रीन पीस थोडेसे घेतले, फ्लावर घेतली, घरात अवेलेबल होती म्हणून ती घेतली आणि मीठ थोडंसं वरून ॲड केलं आणि थोडंसं नकळत पाणी टाकलं. जास्त पाणी टाकून आपल्याला हे नाही करायचं, थोडंसं पाणी टाकायचं बिकॉज ते पूर्णपणे शिजलं असं. आणि तुम्ही म्हणाल टॅमॅटो का घातले, तर टॅमॅटोची एक प्युरी करण्यापेक्षा याच्यामध्ये जर घेतलं तर पूर्ण रस त्याच्यामध्येच उतरतो. आणि इकडे मी कांदे घेतले, 2 कांदे एकदम सोलून बारीक चिरून घ्यायचे, जास्त मोठा चिरायचा नाही आहे, एकदम बारीक चिरून घ्यायचा. आणि एक टॅमॅटोही मी कट करून घेतलेला आहे. कांदा जेवढा तुम्हाला बारीक चिरता येईल तेवढा बारीक चिरा. बघू शकता मीही खूप बारीक चिरलेला आहे. कोथिंबीर चिरून घेतलेली आहे आणि इकडे घेतलेला आहे सुहाणाचा पावभाजी मसाला. तर म्हटलं आलं लसणाची पेस्ट करायची आहे, त्यासोबत मी जिरं आणि कोथिंबीरही घातलेली आहे. छान अशी त्याची पेस्ट तयार करून घेतली आणि तोपर्यंत 1 ते 2 शिट्ट्यांमध्ये इकडं कुकरवरती आपले जे आपण शिजायला घेतले होते बटाटे, ग्रीन पीस, ते छान असे झालेले होते. मग म्हटले ते स्मॅश करून घ्यायचे. तर स्मॅश करताना तुमच्याकडे ते स्मॅश करायचं असेलही, माझ्याकडे ते नव्हतं, पण माझ्याकडे ही रवी खूप छान आहे, तिने खूप छान असं स्मॅश होतं. आणि ती ऑटोमॅटिक आहे, प्रेस केली का ती फिरते आणि तिच्याने खूप छान असं स्मॅश झालं सगळं. मग ठेवली कढईमध्ये घातलं तेल आणि तेलामध्ये घालायचं आहे थोडंसं आपल्याला जो कांदा आहे. तुम्ही बटरही घालू शकता, पण मी स्टार्टिंगला तेल घातलेलं आहे आणि जो बारीक चिरलेला कांदा आहे तो छान असा परतून घ्यायचा. तर कांदा एकदम असा मोठा नाही घालायचा. तुम्ही कांद्याची प्युरी ॲड करू शकता, पण प्युरीपेक्षा अगदी 10 मिनटात होणारी रेसिपी आहे. मोजून तुम्ही 10 मिनटं घड्याळावरती जरी स्टार्ट केली तरी 10 मिनटात होणारी रेसिपी आहे, अगदी झटपट अशी होणारी. जर टाईम नसेल तर भाजीला काही नसेल आणि कंटाळा जर आला असेल तर अशी पावभाजी तुम्ही एकदम शॉर्ट टायमिंगला करू शकता. छान असा कांदा परतायला घातला, मग नंतरनी वरून घातलं थोडंसं बटर घातलं आणि बटरमध्ये कांदा छान असा पूर्ण ब्राऊन होतोपर्यंत परतून घेतला. तुमचा कांदा जेवढा तुम्ही परतून घ्याल त्यामध्ये एक टेस्ट असते. हां, जास्त पण नाही परतायचा, एक मीडियम याच्यावरती परतायचा. कांद्याचा थोडा ब्राऊन कलर यायला लागला आणि त्याच्यातनं पूर्णपणे तेल सुटायला लागलं की समजून घ्यायचा आपला कांदा छान असा परतलेला आहे. तर माझा कांदा परतून झाल्यानंतर मी त्याच्यामध्ये एक ॲड करणार आहे, ते म्हणजे टॅमॅटो. तर पाहू शकता कांदा छान परतत होता आणि बटर घातल्यामुळे त्याचा वासही खूप छान येत होता. आणि पावभाजी जर करायची असेल तर स्पेशली बटर हे त्याच्यामध्ये पाहिजे ना. मग घातला टॅमॅटोही छान परतून घेणार आहे. तुम्ही अशा पद्धतीने पावभाजी करता का? इझी टू फास्ट म्हणायपेक्षा की एकदम मोजून 10 मिनटात होणारी रेसिपी आहे, जास्त वेळ लागत नाही. जर एमर्जन्सीला जर करायचं असेल तर घरात काही अवेलेबल नसेल तर 2 ते 3 साहित्यांमध्ये अगदी इझिली रेडी होणारी ही डिश आहे. आणि त्यामध्ये मी ॲड केले आपण जी आलं लसणाची पेस्ट केली होती जिरं कोथिंबीर घालून, ती मी ॲड केली. तेही छान परतून घेणार तेल सुटेपर्यंत. त्यानंतर ॲड करणार आहे सुहाणाचा पावभाजी मसाला. त्यानंतर तुम्हाला आवडीनुसार थोडीशी हळदी पावडर, जास्त नाही, ऑलरेडी मसाल्यामध्ये ॲड असते. लाल तिखट घालणार आहे. लाल तिखट म्हणजे ही बेडगी मिरची पावडर आहे, जिचा एक कलर पण असतो. आणि थोडीशी धना पावडर, मटण मसाला मी ॲड करणार आहे. तुम्हाला वाटलं तर ॲड करा, नाही वाटलं तर हे पूर्णपणे ऑप्शनली असेल. छान असे मसाले घालायचे, मिक्स करून घ्यायचे आणि भाजीला खूप असा छान रंगही येतो आणि खायलाही खूप चवदार अशी लागते. मोजून 4 ते 5 माणसांसाठी किंवा याच्यात 5-6 माणसंही खाऊ शकतात एवढी अशी भाजीही बनते.
2 बटाट्याची जरी केली तुम्ही तरी खूप अशी भाजी बनते आणि पौष्टिक असं हेल्दी असं मला वाटतं. फक्त पाव हेल्दी नसेल पण भाजीमध्ये जे व्हेजिटेबल तुम्ही ॲड करतात ते पौष्टिकच असतात. त्यानंतर वरून ॲड केली ती म्हणजे कोथिंबीर आणि छान असा मसाला आपला मिक्स करून घेतला आणि जे आपण स्मॅश केलेले मिश्रण होते भाजीचे ते स्मॅश केलेले मिश्रण त्यामध्ये ॲड केले. छान असं मिक्स करायचं आणि त्याच्यामध्ये टाकायचं आहे थोडंसं पाणी. तर पाणी जास्त नाही ॲड करायचं. आपल्याला भाजी अशी पावभाजी पातळ नसते, एक ग्रेव्ही टाईपच करायचं. छान असं मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये ॲड करायचं ते म्हणजे पाणी. पाणी ॲड केल्यानंतर जेवढं तुम्हाला हवं आहे तेवढंच ॲड करायचं. जास्त असं ॲड करायचं नाही आहे कारण की आपली भाजी ही एकदम जास्त पातळ नाही, ग्रेव्ही टाईपच झाली पाहिजे. आणि इथे माझी भाजी झालेली आहे रेडी. तर भाजी रेडी झालेली आहे. मी टेस्टही करून पाहणार आहे. पाव तुम्ही फ्राय करू शकता बटर लावूनसुद्धा आणि एकदम अप्रतिम अशी झालेली माझी पावभाजी. कलरही किती छान आला आहे पाहू शकता तुम्ही. आणि अशाच नवीन व्हिडिओसोबत पुन्हा भेटूया आपण. बाय. आजची व्हिडिओ कशी वाटली एक लाईक कमेंट शेअर करून सांगा.